श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी ज्योती आणि माझ्या चॅनलवर माझ्या सर्व गोड गोड मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज स्वामी महाराजांची पुण्यतिथी. आज स्वामी समर्थ महाराज समाधीस्थ झाले. नेमकी त्या दिवशी काय घडले याविषयी मी थोडीशी माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे. मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ महाराज आपले सर्वांचे आवडते आराध्य दैवत आहे. लाखो लोक स्वामी नामाचा जप करतात. संकटाच्या वेळी स्वामी समर्थ महाराज प्रत्येक वेळी धावून येतात आणि आपल्याला संकटातून बाहेर काढतात. याची प्रचिती अनेकांना आली आहे. असे स्वामी, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत त्यांचा धावा करणाऱ्यांना सर्वांच्या मदतीला धावून येतात. हम गया नाही, जिंदा आहे असे म्हणणारे स्वामी आजही आपल्यात आहेत. पण 30 एप्रिल 1878 वार मंगळवार या दिवशी स्वामींनी आपला नश्वर देह ठेवला. त्या दिवशी अक्कलकोट दुःखात बुडाले. हजारो भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या दिवशी नेमके काय घडले यावर प्रकाश टाकणारा हा छोटासा प्रयत्न आहे. यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. आपले स्वामी मोठे अवली होते. वाटले तर ते 8-8 दिवस अंघोळ करीत नव्हते किंवा एका दिवसात 4-4 वेळा अंघोळ करायचे. त्यांच्या सर्व क्रीडा एखाद्या बालकाप्रमाणे होत्या. 30 एप्रिल या दिवशी मंगळवार होता. गेलेले 15 दिवस स्वामी काहीतरी विचित्र लक्षणे दाखवित होते. 12 दिवस झाले स्वामींनी अन्नही घेतलेले नव्हते. 30 एप्रिल मंगळवारची दुपार. काकूबाईंच्या व इतर भक्तांच्या म्हणण्याने स्वामींनी थोडीशी पेज घेतली. बाळप्पांनी स्वामींना सुपारी दिली व त्यांना हळूच झोपवण्यात आले. अक्कलकोट संस्थानच्या राणीसाहेब त्यावेळी तेथे उपस्थित होत्या. स्वामींनी थोडीशी पेज घेतलेली पाहून राणीसाहेबांना आनंद झाला. आता आपल्या महाराजांना भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परतल्या. या दिवशी सर्व अक्कलकोट रहिवासियांचा हृदयाचा ठोका चुकला. स्वामींच्या देहाची कल्पना असल्याने समर्थ सेवेकरी बाळप्पा यांना वेगळीच शंका होती. म्हणून त्यांनी बाहेरील काही सेवेकऱ्यांना तार केली होती. त्यावेळी मुंबईचे केशव नाईक आपल्या मुलाला घेऊन अक्कलकोटला आले होते. त्यांनी पाहिले की सर्व अक्कलकोटवासियांची हालचाल थांबली होती. देवभूमीचे वातावरण गंभीर जाणवत होते. सर्व भक्तांचे चेहरे पडलेले होते. चोळपाच्या मठातील स्वामींची भागीरथी नावाची गाय व तिचे वासरू दोन्ही सारखे हंबरत होते. त्यांचा हंबरडा पावत नव्हता. स्वामी वडाखाली होते. दुपारी 1 वाजता त्यांनी आपल्या सर्व जनावरांना समोर आणायला सांगितले. हे ऐकताच स्वामींचे सर्व सेवेकरी अस्वस्थ झाले. तरीही स्वामींची आज्ञा म्हणून सर्व जनावरांना स्वामींच्या समोर आणले. त्या दिवशीचे सर्व नैवेद्य स्वामींनी जनावरांना द्यायला सांगितले. इतकेच नव्हे तर आपली सर्व वस्त्रेही स्वामींना त्या जनावरांच्या अंगावर घालवण्यास सांगितले. जणू त्या मुक्या प्राण्यांना त्या दिवशी सर्व कल्पना आली होती. त्यांचेही डोळे पाणावले होते. त्या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. स्वामींनी त्या जनावरांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. सर्व जनावरांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. न जाणू स्वामींची ही थाप, स्वामींचा हा स्पर्श पुन्हा भेटणार नाही म्हणून ती जनावरे हंबरडा फोडत होती. त्यानंतर स्वामी पुन्हा पलंगावर येऊन बसले. स्वामींची ही विचित्र लीला पाहून जमलेल्या सर्व जणांच्या हृदयाचा ठोका चुकला. स्वामींची ही विचित्र स्थिती पाहून जमलेल्या हजारो भक्तांना आपला आवंढा गिळता आला नाही. ते पार कोलमडून गेल्यासारखे झाले होते. ते सर्व भक्त स्वामींची व एकमेकांची नजर चुकवीत मनातल्या मनात आक्रोश करीत होते. स्वामींनी पलंगावरील तक्क्याकडे खून करताच सेवेकऱ्यांनी त्यांना आधारासाठी तक्क्या दिला. श्रीपाद भटजीने त्यांना व्यवस्थित बसवले. त्या ठिकाणी स्वामींना स्वस्तिकासनावर स्थानापन्न झाले. याच अवस्थेत स्वामी मागे टेकले व त्यांनी आपले नेत्र मिटून घेतले. जवळच वैद्यराज होते. त्यांच्यातील एकाने स्वामींची नाडी पाहिली. ती लागेना. तो वैद्य अस्वस्थ झाला, गडबडला. त्याचे गडबडणे पाहून वडाच्या झाडाखाली एकच आक्रोश सुरू झाला. हजारो भाविकांना आपला हुंदका आवरता आला नाही. कोणी रडत होते तर कोणी छाती बडवून घेत होते. जमलेल्या अनेक स्त्रिया आपले केस उपटत होत्या तर अनेक स्त्रिया गडबडा लोळत होत्या. भुजंग नावाचा सेवेकरी तर आपले डोके आपटून घेत होता. सर्व भक्तांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. वटवृक्षाखाली तर नुसता आक्रोश आणि विलाप
याचाच ध्वनी निर्माण झाला. सगळीकडे दुःख आणि आक्रोश दिसत होता. स्वामी हालचाल करतील म्हणून सर्वजण त्यांच्याकडे टक लावून पाहत होते. त्यांना आपल्या डोळ्यात साठवून ठेवत होते. स्वामींच्या लीला आठवून आठवून रडत होते. हजारो भक्तांचे दुःख संकटे दूर करणारे स्वामी पलंगावर निपचित पडलेले पाहून सर्वांच्या अश्रूंना बांध फुटला होता. सारे अक्कलकोट दुःख सागरात बुडून गेलेले होते. हे गुरुमाय समर्था, भगवंता, देवा समर्था, आम्ही आता कोणाकडे पाहावे, कसे जगावे? विविध शब्दात आक्रोश चालू होता. कुणी कोणाला सावरू शकत नव्हते. इतक्यात एक चमत्कार झाला. थरथरणाऱ्या अक्कलकोट नगरीस एक सुखद धक्का बसला. स्वामींनी आपले डोळे किलकिले करून सहजच उघडले आणि ते प्रेमाने सर्वांना न्याहाळू लागले. इतका वेळ सुरू असलेला आक्रोश एका क्षणात शांत झाला. जमलेले सर्वजण आशेने स्वामींकडे पाहत होते. सर्व भक्त आशेने 2 पावले स्वामींच्या पलंगाकडे सरकावले. त्यावेळी श्रीकृष्णाचे अद्भुत वचन श्री स्वामी मुखातून बाहेर पडले. अनन्या चिंतयन्तो माये जना परिशयतो तेषा नित्याभियोगा योगक्षेम वाहमये. स्वामींनी उच्चारलेल्या या वचनाचा अर्थ आहे, जो अनन्य भावे शरण मजसी पाहिल, मुक्तीचा सोहळा जिंकील जीवन कला. जो मजवरी विसंबिला, तो अनन्य भावे मजला शरण येतो. तो पूर्ण मुक्तीचा सोहळा पाहिल जीवन कसं जगायचं याची कला त्याला आत्मसात होईल. जो मजवरी पूर्ण विसंबला. समर्थाच्या या वचनात जमलेले सर्व भक्त भारावून गेले. स्वामींचे हे वचन कानात प्राण एकवटून सर्वजण ऐकत होते. भरल्या डोळ्यांनी स्वामींकडे पाहत होते. स्वामींनी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपले हात वर केले आणि पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. अंतसमयी स्वामींच्या मुखातून खसखसी एवढे 3 दाणे बाहेर पडले. नंतर दरबार मंडळीच्या आग्रहामुळे स्वामींचा दिव्य देह पेठेतील मठाच्या ज्ञानगुहेत ठेवण्यात आला. वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने स्वामींच्या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले. सर्व भक्तगण व अक्कलकोट दुःख सागरात बुडाले. त्यानंतर बाळाप्पा सलग 3 दिवस समाधीत उतरून स्वामींची पूजा करीत होते. मग 3 दिवसानंतर समाधीस दगड लावून समाधी बंद करण्यात आली. हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती येण्यासाठी अजूनही अक्कलकोटला गेल्यास स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते. अशा स्वामींना व त्यांच्या पुण्यभूमीस प्रणाम. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.